सन्माननीय धीरज भैया, माजी आमदार त्र्यंबकनाथ दिसते, सन्माननीय माजी चेअरमन यशवंतरावजी पाटील, माजी चेअरमन सत्यरावजी मोरे, माजी चेअरमन आबासाहेबजी पाटील, विद्यमान चेअरमन अनंतरावजी देशमुख, संत शिरोमणी कारखान्याचे चेअरमन श्याम भोसलेजी, मांजराचे उपाध्यक्ष सन्माननीय अशोकरावजी काळे, सन्माननीय सचिन पाटील, बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद पाटील, प्रमोद जाधव, या कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रवीण पाटीलजी, बाजार समितीचे सभापती सन्माननीय जगदीशजी बावणे, संतोषजी देशमुख, सभापती उमाकांतजी कळणे, सन्माननीय सभापती शशीरावजी हाके, सुरेशजी राणे आणि आयत्या वेळेसचे योगाचे पाहुणे आमचे सन्माननीय दत्तात्रय पाटील साहेब आणि राजाभाऊ अंबानीजी, व्यासपीठावर अनेक आमचे मांजरा परिवारातील मांजरा कारखान्याचे संचालक या ठिकाणी आहेत, रेवा कारखान्याचे सर्व सन्माननीय संचालक आहेत, या परिसरात राहणारे सगळे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ मान्यवर कार्यकर्ते आहेत, आपल्या कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री देवी मोरे आणि सर्व खाते प्रमुख, सर्व कर्मचारी, नव्याला हार्वेस्टर घेतल्याच्या नंतर ऑपरेटर म्हणून जे जॉईन झाले ते सर्व ऑपरेटर्स, उपस्थित शेतकरी मित्रांनो, मागच्या आठवड्यामध्ये आपण बॉयलरचं पूजन करून घेतलं आणि त्याच मुहूर्तावरती जागृतीचा होळी टाकण्याचा कार्यक्रम असल्यामुळं आम्हा सर्वांना इच्छा असून उपस्थित राहता आलं नाही, पण आपण मान्यवर संचालकांनी तो कार्यक्रम या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पार पाडला आणि आजचा मोठा आजची तारीख जी 7 तारीख आहे ती चांगलं मुहूर्त असल्यामुळं आज आपण सकाळी विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा कारखान्याची मोळी टाकून तिथे शुभारंभ केला, बॉयलर आज तिथे पेटवला गेला, विलास कारखान्याचा बॉयलर आज तिथे पेटवला गेला, रेडा कारखान्याचा आज या ठिकाणी मोळी टाकून तिची सुरुवात केली, मागच्या 3 तारखेला संत शिरोमणी कारखान्याची मोळी आणि बॉयलरचा कार्यक्रम केला, त्याच्या मागच्या महिन्यामध्ये दिवाळी झाल्याबरोबर कंचेश्वर ज्याला मांजरा शुगर्स म्हणतो त्या तुळजापूरच्या कारखान्याचा आपण त्या ठिकाणी सुरुवात केली, 21 शुगर कारखान्याची सुरुवात झाली, म्हणजे कोविड सुरू झाली असं कुठेतरी मला सांगत होतो. आणि म्हणून एकंदरीत या परिसरामध्ये मांजरा परिवाराच्या मधनाचे काही कारखाने केवळ सुरू केलेत असं नाही तर सक्षमपणे नफ्यामध्ये आणि कार्यक्षमपणे चालतात अशा कारखान्याची सुरुवात झालेली आणि आता येणारा हा हंगाम शेतकऱ्याच्यासाठी आपण मागच्या जनरल बॉडी मीटिंग मध्ये सांगितलं किमान आम्ही 3150 रुपयाचा भाव हा तो देऊच आणि आपण सर्वांनी जर थोडं थांबून चांगला ऊस जर दिला म्हणजे रिकव्हरी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काही नाही केली तर हा भाव कदाचित त्याच्यापेक्षा रिकव्हरी जास्त झाली तर 550 रुपये वाढवू शकतो. आता तो वाढू शकण्याचं काम तुमच्याकडे, कारण बऱ्याचदा काय होतं की 12 महिने झाले म्हटलं की लगेच फोन सुरू होतात, विशेष करून 5-6च्या नंतर फोन वाढतात, रात्री 11-12 पर्यंत जास्तीच फोन असतात. ते चुकीचं नसतं, प्रत्येकाला घाई झाली आणि गेल्या 14 वर्षामध्ये ज्या पद्धतीचं शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये या देशामध्ये असेल किंवा राज्यामध्ये असेल जी धोरणं राबवली गेली ती धोरणं काही तुम्हा आम्हाला पोषक अशा प्रकारची, मला याची कल्पना आहे, मी काही कुठल्या पक्षाच्या धोरणावर टीका करत नाही, पण आपला अनुभव सगळ्यांचा असा आहे की शेतकऱ्याचं अधिक भलं होईल, शेतकरी आनंदाने सुखाने आपला संसार करू शकेल, शेती करू शकेल असं कुठलंही एकही धोरण आपल्याला ठळकपणे सांगता येईल अशा प्रकारची चित्र या ठिकाणी. सोयाबीनच्या बाबतीमध्ये न बोललेलं बरं, इतर पिकाच्या बाबतीमध्ये सुद्धा अशीच प्रकारची परिस्थिती,
साखर कारखान्याचे हे भाव केंद्र सरकार देत नाही, ते फक्त नियम करतं. एफआरपीचे दर 5 वेळा वाढवले गेल्या 5 वर्षामध्ये, वर्षाला 50-50 रुपयांनी वाढवले गेले. एफआरपी वाढवली ही खूप चांगलं झालं. पण शेवटी आम्ही जे काही कारखानदार, जे कोणी महाराष्ट्रातले कारखानदार असतील किंवा देशातले कारखानदार असतील, ही एफआरपी देतो कशातून? साखर आमची एखाद्या रुपयाने 2 रुपयाने महाग झाली तरच आम्ही त्या प्रकारची एफआरपी देऊ शकतो. आणि म्हणून गेल्या 5 वर्षामध्ये साखरेचा दर मात्र जो हमी भाव झाला म्हणतो आपण, सुरुवातीला 2900 रुपये, त्याच्यावर 3100 रुपये, गेल्या 4 वर्षामध्ये 3100 रुपयावर 1ही रुपया त्या ठिकाणी हमी भाव केला, बेसिक दर म्हणतो तो वाढलेला नाही. तो दर वाढवला गेला पाहिजे अशा प्रकारची मागणी साखर संघाने केली. अनेक संघटना ज्या काम करतायत त्याच्यामध्ये, साखरेच्या याच्यामध्ये, त्यांनी केली. पण केंद्र सरकारनं अशा प्रकारे त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची मागणी. आज आपल्याला सोयाबीनला 45-46 आकडे कानावरती येत आहेत. ते टिकले, ते वाढले तर आनंदच आहे आपल्याला. म्हणून सोयाबीन असो, हरभरा असो, तूर असो, डाळीची पिकं जर धरली, ज्वारी जर सोडली, तर सगळ्या पिकाचे दर हे 4000च्या वर आहे. पण जी साखर तयार करण्यासाठी तुम्हाला खूप खर्च करावा लागतो, खूप मेहनत करावी लागते, त्या साखरेच्या पोत्याची म्हणजे क्विंटलची किंमत मात्र 3500 ते 3600 रुपयाच आहे. आणि ही किंमत यावर्षी जरा शॉर्टेज झाल्यामुळे आली, नाहीतर 3200-3300 साखर विकावं लागत होती. म्हणजे सोयाबीन पेक्षा सुद्धा कमी आहे दर. ज्या सोयाबीनच्या कमी दरामुळे आपण अडचणीत येतो, साखरेचे दर सुद्धा त्या मानाने कमी आहेत. पण साखरेकडनं मात्र अपेक्षा राहते, आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. का? तर तुम्ही निवडून दिलेली माणसं त्या बोर्डात असतात. खरं म्हणजे तुम्ही निवडून दिलेले माणसं मुंबईच्या सरकारमध्ये आहे, आपण सर्वांनी निवडून दिलेली माणसं दिल्लीच्या सरकारमध्ये आहे. पण ते कधी काही त्याच्यामध्ये व्यावहारिक निर्णय घेत नाही. बरं, त्याला वेगळं उत्पादन म्हणून जर आपण निर्णय घेतला, किंवा आम्ही कोजेनच्या माध्यमातून वीज देतो म्हणून, मागच्या काळामध्ये पहिला करार जेव्हा त्यांनी केला तेव्हा 6 रुपये काही पैसे प्रति युनिट याप्रमाणे त्यांनी पहिली 10 वर्ष आमच्याकडे खरेदी केली सगळ्याच कारखानदाराकडनं. आणि तो करार संपला की पुन्हा करार करत असताना मात्र जेव्हा सगळे खर्च वाढलेले होते, मजुरीचा खर्च वाढलेला होता, बगॅसचा खर्च वाढलेला होता, उसाचे खर्च वाढले की बगॅसचे वाढतात. आपण पुढच्या ह्याच्यामध्ये मात्र तुम्ही आता लोन फ्री झाला या नावाखाली ते 4 रुपये 25 पैसे का काहीतरी 48 पैसे अशा पद्धतीने त्यांनी ते खाल्ले. म्हणजे एका बाजूला पाय बांधून टाकायचे आणि रेसमध्ये तुम्ही धावलं पाहिजे आणि पहिला आलं पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा हे साखर कारखानदाराकडनं केली जाते. आणि म्हणून आमचं आणि दत्ता पाटलाचं दुःख काही वेगळं नाही, सगळ्या कारखानदाराचं दुःख सारखंच आहे. पण अशातून सुद्धा माझा परिवार हा कसा बसा या सगळ्या ह्याच्यातनं, कसा बसा तुम्ही म्हणणार नाही, तुम्ही आहात म्हणून कसा बसा म्हणलो, खरं म्हणजे मजबूतीने उभा आहे. आणि त्याचं सगळं श्रेय जर म्हणावं आपलं, हे आमचं जे परिवारातला आमच्या सोबत काम करणारे आमचे जे सहकारी संचालक आहेत, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला ते सहकार्य करत असतात. एक दिशा, एक नियोजन आदरणीय विलासराव साहेबांनी जे आम्हाला एक मार्ग दाखवला, त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न आमच्यापैकी कुणीही चेअरमन असो नसो, आम्ही त्या मार्गापासून दूर जात नाही, त्याला फॉलो करतो. चढ उतार खूप आहे. कुणीतरी एखाद्याच भाषणामध्ये म्हणते की पश्चिम महाराष्ट्रामध्ये एवढा भाव आहे, तेवढा भाव आहे, मराठवाड्याला काय शक्य नाही म्हणून. पण ते तसं म्हणत असताना ते सोयीस्कर विसरून जातात की पश्चिम महाराष्ट्रातला 100% ऊस हा अडसाली आहे. तो गाळपाला येताना 18 महिने अगोदरच त्याचे पूर्ण झालेले असतात. आमच्याकडं 12 महिने संपले तरी आम्ही बेचल होतो. 12 महिने झाले. मग 12 महिन्याच्या ऊसातली साखर आणि 18 महिन्याच्या ऊसातली साखर 1.5 पटीचा फरक असतो. आता काही कारखाने तिकडे सुरू झाले, आजच त्यांची रिकव्हरी 11.5, आणि आपले जे काही सुरू झाले त्याची 8.5. साधारणपणे 1 टन ऊस गाळप केल्याच्या नंतर जर 1 क्विंटल साखर निघाली तर 10ची रिकव्हरी असं आपण म्हणतो. रिकव्हरी 10 होणं म्हणजे एका टनापासून 1 क्विंटल साखर, 100 किलो साखर असं गणित. आणि जर 8.5ची रिकव्हरी असेल तर 1 टन गाळून फक्त 85 किलो साखर निघते. 15 किलो साखर 35 रुपयाप्रमाणे किती वर्ष तुम्ही गणित करा,
प्रत्येक टनामागे जर लवकर कारखाना सुरू केला तर ते तेवढं नुकसान होतं ना. आपण तर दररोज इथं 5,000 आणि 6,000 टन गाळपाची जेव्हा अपेक्षा करतो किंवा तशा प्रकारची क्षमता असते तर ती रक्कम कोटीमध्ये जाते. आणि एक महिनाभर जरी असा तोट्यामध्ये कारखाना चालवा तर 4-5 कोटी रुपये तर इथंच नुकसान होतं. ते भरून काढायला पुढच्या महिन्यातल्या नफ्यातून ते खात असतं. ते सगळं गणित करून परिपक्व ऊसच शक्यतो ना नफा ना तोटा होतो. मला माहिती आहे की सुरुवातीला काही एकदम हा येईलच किंवा तेवढे दिवस आपण थांबू असं हे गणित सातत्यानं करून आपण लक्षामध्ये ठेवूया. मगाशी एमडीने आपल्या भाषणामध्ये सांगितलं की ज्या ज्या काही गोष्टी आम्ही इथं सुरू केलेल्या होत्या त्याच्यासाठी आम्हाला जे काही बँकेची किंवा शासनाची मदत घ्यावी लागली होती त्या कर्जामध्ये आपण कारखान्या उभारणीसाठी कर्ज घेतलं होतं. 2002 मध्ये याची सुरुवात झाल्याच्या नंतर ते संपूर्ण कर्ज मुदत होण्याच्या अगोदरच 2010 कारखान्याच्या उभारणीचं आपण नील केलं. डिस्टिलरीसाठी आपण 2010 मध्ये कर्ज घेतलं होतं. तेही मुदतपूर्व 2014 मध्ये 4 वर्षात तेही कर्ज आपण नील केलं. कोजनसाठी आपण 2014 मध्ये कर्ज घेतलेलं होतं. तेही 2021 मध्ये मुदत पूर्ण त्याच्यामध्ये घेतलं. आता एकमेव कर्ज जे काही विस्तारीकरण आपण डिस्कवरीचं केलेलं आहे त्याचं घेतलेलं आहे आणि त्याही बाबतीमध्ये सर्व प्रकारचे हप्ते सगळ्याच कारखान्याचे जरी हा विषय इतर असला तरी मांजरा परिवारातल्या एक कुठल्याही कारखान्याचा कुठलाही एक सिंगल हप्ता कधी हा थकीत न राहता आपण अशा प्रकारचं व्यवस्थापन त्या ठिकाणी केले. आणि फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये अनेकदा टेक्निकल आणि फायनान्शियल मध्ये आपल्या या रेणा कारखान्याला पहिलं बक्षीस VSIC मिळालेलं, लाच कारखान्याला बक्षीस मिळालेले इफिशियन्सीच्या बाबतीमध्ये, मांजरा कारखान्याला तर बक्षीस ठेवायला जागा नाही, राज्य आणि देश पातळीवरची बक्षीस आपण घेतली. आणि मग त्या पद्धतीनं की विधानसभेला तुम्ही काही वेगळा विचार करत असाल, जिल्हा परिषदला तुम्ही कदाचित वेगळा विचार करत असाल, पण तुम्ही बघितलं या विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर महिन्याभरामध्ये 3 कारखान्याच्या निवडणुका झाल्या आणि शेतकऱ्यांनी समजूतदारांनी विचार केला की ती निवडणूक वेगळी ही आमच्या चुकीची आहे. इथं जर काही आम्ही वेगळा विचार केला तर मग आमची शेती आणि आमची सगळा प्रपंच अडचणी देण्याची शक्यता आहे. आणि म्हणून मोठा विश्वास पुन्हा तुम्ही मांजरा परिवारात झाला आणि 1.5 महिन्यामध्ये 3 कारखाने विलीन केल्यामध्ये अनेक मान्यवरांनी आम्हाला त्याच्यामध्ये मदत केली, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. त्याहीबद्दल आपल्या सर्वांना या माध्यमातून आपल्याला खूप पुढे शेतकऱ्यांसाठी स्वप्न बघायचे. खरं म्हणजे सरकारच्या ह्या इथेनॉलच्या धोरणामध्ये मध्ये BHEV पासून इथेनॉल करू नका असं म्हटल्याच्या नंतर फार मोठं नुकसान कारखान्याचं झालं. अर्ध्या सीझन मध्ये निर्णय घेतला गेला. अनेकाकडे BHEV वरती करायचे टेंडर भरला असताना सुद्धा ते BHEV त्यांच्याकडे शिल्लक होतं की सुरुवातीला आपण ज्यूस टू इथेनॉल करू आणि नंतर BHEV वर हे करू, तर त्याला त्याच्यावरती बंदी आल्यामुळे ते पडून राहिलं. तसं त्याची किंमत कमी झाली आणि कारखाना बंद होताना पुन्हा परवानगी दिली की आता तुम्ही करू शकता. म्हणजे खरं म्हणजे कारखान्याला तुम्ही टार्गेट सोडलं. कारखान्याचं जरी निवडून आलेला 20 एक लोकांचं संचालक मंडळ असलं तर त्या प्रत्येक संचालक मंडळाच्या पाठीमागं 10 ते 15 हजार सभासद आणि त्यांचे कुटुंबीय काढण्यात ही संख्या काही लाखात काही कोटीमध्ये जाते. त्यांचा विचार करून तुम्ही कारखान्याच्या बाबतीमध्ये योग्य प्रकारची धोरणं घेतली पाहिजे. आजही दुजा भाव आहे. सरकारने एक निर्णय घेतला तो जुनाच आहे. तो पुन्हा एक निर्णय असा घेतला की धान्यापासून जे इथेनॉल तयार होणार आहे त्याच्यामध्ये मका आहे, तांदूळ आहे, अजून एक दुसरं पीक आहे, ह्याच्यापासून जर तुम्ही करणार असाल तर उसापासून जे इथेनॉल आम्ही आता करतोय, आम्हाला जी परवानगी दिलेली आहे त्याच्यापेक्षा आमच्याकडे 60 रुपये असतील तर त्यांची खरेदी 70 रुपयाला होती. आता आमचा इथेनॉल तेवढ्याच तीव्रतेचं किंवा क्षमतेचं आहे. तांदूळ आणि मकेपासून केलेलं इथेनॉल तेवढ्याच तीव्रतेचं आहे. ते पैसे उलट व्यापाऱ्याला जाणार. त्याच्यामध्ये अजून सहकारी तत्वावरती कुणी सुरुवात केलेली नाही जरी परवानगी दिली असली तर. म्हणून आमचं म्हणणं आहे की तुम्ही त्याला 70 रुपये देताय त्याला आमचा विरोध नाही, पण आमचंही इथेनॉल तसंच आहे की तुम्ही 70 रुपये का आमच्याकडनं घेत नाही. आम्हाला तुम्ही जर तिथं 10 रुपये वाढवून दिले तर मोठ्या प्रमाणामध्ये आणखी जादा भाव शेतकऱ्याच्या उसाला देणं आम्हाला हे शक्य होणार आहे.
आणि हे करत असताना सरकारचा फार मोठा तोटा होणार. कारखान्याच्या इथेनॉलला 10 रुपये जास्ती वाढवून जर दिले तर पेट्रोल महाग होणार आहे असं नव्हे. आज पेट्रोलमध्ये त्यांनी 20% मिसळायचा जो काही निर्णय घेतला आहे ते तसंच राहणार आहे. म्हणजे पंपावरचं पेट्रोल महाग होणार नाही, पण सरकारला जो स्वतःला नफा होतो, आमच्याकडून 60 रुपये हा जास्तीचा दर आहे. सीएनजी पासून 56-58 रुपयेच काहीतरी आहे. हे घेतलेलं इथेनॉल तुम्हाला मात्र डिझेलमध्ये मिसळून दिल्याच्या नंतर 90 रुपयाला दिलं जातं. या कारखान्याकडून घेतलेल्या प्रत्येक इथेनॉलच्या पाठीमागं सरकारला 25 ते 30 रुपयाचा नफा आहे, हे तुम्ही समजून घ्या. मग आम्ही म्हणतो की 30 रुपये घेण्यापेक्षा 20 रुपये घ्या, त्याच्यातले 10 रुपये तुम्ही कारखान्याला द्या. आणि ते 10 रुपये कारखान्याला आले तर बरोबर मग ती पुन्हा तुमच्या खात्यावरती उसाच्या दराच्या रूपात ते मिळणार आहे. पण कुणी ऐकून घ्यायला तयार नाही, कुणी समजून घ्यायला तयार नाही. अशा काही गोष्टीचा अनुभव हा आपल्याला साखर कारखानदारीमध्ये येतो आहे. आणि म्हणून एकंदरीतच ठीक आहे, सरकार निर्णय घेईल न घेईल तिथपर्यंत काही आपली तुमची आमची पोहोच नाहीये. ज्यांची कोणाची पोहोच आहे त्यांच्याही कानावरती आपण त्या गोष्टी घालतो. आपल्याला हे माहिती आहे की जिल्हा मध्यवर्ती बँकेने नेहमीच कुठलंही नियमबाह्य काम केलेलं नाही मुळामध्ये. पण आपल्या परिसरात आपली माणसं आल्याच्या नंतर तुम्ही एखादा प्रस्ताव किंवा एखादी मागणी दिल्याच्या नंतर त्या कारखान्याच्या चेअरमनला जिल्हा बँकेच्या चक्रा भराव्या लागत नाही. रास्त प्रस्ताव दिल्याच्या नंतर तो ताबडतोबीने तपासला जातो आणि येणाऱ्या मीटिंग मध्ये त्याचा रिपोर्ट व्यवस्थित आल्याच्या नंतर ठेवून तो मंजूर केला जातो. वेळेवरती पैसे मिळतात. अनेक बँका, अनेक कारखाने, आता मी जे राज्य सहकारी बँकेचं संचालक म्हणून राहिलेलं 4 महिने मी उपाध्यक्ष पण होतो. 4 महिने उपाध्यक्ष राहिल्याच्या वर्षीच 250 कोटीचा नफा झाला. बँक अडचणी झाली होती राज्य सहकारी बँक. पण पुण्यामध्ये अर्थ राज्यमंत्री झाल्यामुळे मंत्र्याला तिकडे राहता येईल असा एक शोध कुठेतरी लावला. तर तिथून मला काढायचं होतं काही लोकांना, तिथं राहिल्याचा मग माझाच लाभ झाला असतं वगैरे असं. तर ह्या सगळ्या काही गोष्टी त्याच्यामध्ये झालेल्या आहेत. आणि अनेक कारखाने, हा आपला जो शेजारचा कारखाना अंबा सहकारी कारखाना, त्याला अडचणी आणण्यामध्ये सुद्धा राज्य सहकारी बँकेचं धोरण मी आणि काका पाटील मुंडवकर सभेमध्ये अर्जदाराच्या समोर सांगायचं. अधिकाऱ्याची भूमिका तशी नसायची, पण अधिकारी वर्गाचं धोरणच अशा प्रकारचं असायचं की दादा या राज्यातले जे कारखाने आजारी आहेत ना, ती निम्मे कारखाने केवळ राज्य सहकारी बँकेचं धोरण बरोबर नसल्यामुळं, त्यांची अडवणूक होत असल्यामुळे, ते अडचणीत आल्यामुळे ते कारखाने खरं म्हणजे डबघायला आलेले आहेत. आदरणीय आरसकर साहेब तेव्हा त्या बँकेवरती होते, ते सुद्धा बोलायचे. तर ह्या सगळ्या भूमिका त्याच्यामध्ये राहिल्या. तर तसं नसताना त्याच्या उलट लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने सगळं जे काही कर्ज मंजुरीचं धोरण आहे ते सुटसुटीत, सोपं, निवारा धरून संस्थेच्या हिताचं अशा पद्धतीने घेतल्यामुळे बँकही मोठी झाली आणि कारखाने सुद्धा सक्षम झाले. हे चांगलं चित्र, ही जी चांगलं आहे हे अत्यंत महत्वाचे असते. आणि म्हणून ज्या जिल्ह्यामधले जिल्हा मध्यवर्ती बँक आणि ज्या जिल्ह्यातले कारखाने हे एका विचाराने आणि समजून घेऊन वागत आहेत आणि कुठलाही एकही प्रकल्प चुकीचं करत नाही, मला वाटलं की तिथला सहकार हा टिकून राहतो आणि तो वाढतो. या पद्धतीची भूमिका घेऊन तर म्हणजे आपल्याला पुढे जायचंय. मी माझ्या सगळ्या संचालक मंडळाला मनापासून धन्यवाद देईन की नवं करण्याकडे, नवा विचार मांडण्याकडे, नवं गणित करण्याकडे आपला हा एक दृष्टिकोन असतो. आणि म्हणून ही हार्वेस्टरची जी कल्पना आहे, कारण पिढ्या त्यांनी ऊसच तोडावा असं नाही. आणि म्हणून त्याला पर्याय म्हणून आपण हे केलेलं आहे. कोणाला रोजगार मुक्त करावा किंवा रोजगार मिळू नये असं नाही, तर त्याने काही रोजगारी न राहता शिकावं आणि शिकून ज्या काही इतर काही सवलती आहेत, इतर काही योजना त्याच्यामध्ये ते मोठं व्हावं. आणि म्हणून हार्वेस्टरची आपण स्कीम त्याच्यामध्ये जाणीव करू. अनेकांना असं वाटायचं की ते आपल्या भागामध्ये शक्य नाही, अयशस्वी होईल, ते तोट्यामध्ये जाईल. आज जवळपास जिल्हा मध्यवर्ती बँकेने पहिल्या वर्षी 10 दिले, पुढे 100 दिले, पुढे अशा वेगवेगळ्या लोकांना दिलं. आज आपल्या परिवारातल्या प्रत्येक कारखान्याच्या मालकीचे 25 हार्वेस्टर म्हणजे निम्मा ऊस हा स्वतःच्या यंत्रणेनं आला पाहिजे. आणि निम्म्यासाठी आपल्याला, कारण बाकीच्या नाही आपण हार्वेस्टर घेऊन दिले, या कर्जाने करा म्हणून कार्यक्रमाची की हमी घेतलेली आहे. आज एकाही हार्वेस्टरचं थकबाकी राहिलेलं. आता ठीक आहे, 100 मध्ये एका दुसरा कोणीतरी
असू शकतो काही कारणाने अडचण किंवा त्याला ती मॅनेजमेंट जमलेली नाहीये पण कुठे दुसऱ्याला विकलं हे प्रमाण फार कमी आहे 1 ते 2% प्रमाण आहे ते फारसं प्रमाण नाही पण ते सगळे कागदपत्र बँकेकडे आहे त्यामुळं बँक केव्हाही क्लेम करू शकते पण तशी वेळ नाही येतात त्याला काम द्यावं इथल्या लोकांना रोजगार मिळावा आज अनेक रोजगाराचे मेळावे घेतले जात आहेत आपल्याकडे रेल्वे फॅक्टरीचं काय झालं हे आता जाणकार पत्रकार विचारतील किंवा काय झालं तुम्ही एवढे वर्ष सुरू करून 3 ते 4 वेळा उद्घाटन झालं आता आणखीन कुणाला बोलून उद्घाटन करायचं राहिलंय त्याच रस्त्याचं पुन्हा पुन्हा उद्घाटन होत आहे ही चिंतेची बाब आहे एखादा मोठा माणूस येतो तेव्हा 3 वेळा उद्घाटन त्यांनी 3 नवे प्रोजेक्टचं केलं पाहिजे एकाच प्रोजेक्टचं 3दा उद्घाटन होता कामा नये कधी कधी त्यांच्याकडे माहिती बरोबर दिली जात नसावी पण हरकत नाही दिली तरी अजूनही तिथे योग्य पद्धतीचा रोजगार झाला नाही पण आज मांजरा परिवारातल्या प्रत्येक कारखान्यावरती सीझन मध्ये 4 ते 5 हजार लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार करण्यात एका हार्वेस्टरवरचा काम करणारा त्याची टीम आहे त्याचे 2 इंजिनियर ट्रॅक्टर आहे 7-8 लोकांचा संच इथेच आहे 7 ते 8 लोक लागतात त्याच्यानंतर त्याच्या पाठीमागे 8 ते 10 ज्या काही वाहतूक करणारे ट्रॅक्टर त्याला ड्रायव्हर एक बदली ड्रायव्हर एक किंडर पाठीमागे रिव्हर्स घ्या पुढे घ्या असे 3-3, 4-4 माणसं तिथं कामाला असतात आणि मग ही सगळी संख्या काढल्याच्या नंतर 8 ते 10 हजार लोकांना आम्ही हे करतो आता लोक आमच्यावरती घराणेशाहीची हे करतात तर मग आमची घराणेशाही या पद्धतीची आहे आमची घराणेशाही आहे ती लोकांना रोजगार देणारी आमची घराणेशाही आहे ती वेळेवरती पेमेंट करणारी आमची घराणेशाही असलीच तर सरकारचं सुद्धा याच्यावरती जी काही यशवंतराव पाटलांना माहिती आहे की ते स्वतःचा स्व बांधलं होतं मांजरा कारखान्याने ते पूर्णपणे प्रयत्न परत केलेला आहे रेडा कारखान्याने ते परत केलेलं आहे आणि म्हणून काय असेल तर ह्या गोष्टी मग तुम्ही आमच्याशी जोडून बघितल्या पाहिजे की विचाराची अशा प्रकारची घराण्याची असते व्यक्तीची असते असं नाही धोरणाची प्रिन्सिपलची असू शकते आणि मग ती कुणी चालवावी जर चांगला असेल तर त्याचं अनुकरण बाकीच्याने करायला काय हरकत नाही इतरही लोकांनी आता कारखानदारीमध्ये उतरले त्याला सर्वांना शुभेच्छा मनापासून किंवा कुणीतरी आता या क्षेत्रामध्ये काही चांगलं करू इच्छित असेल तर आमचं सहकार्यच राहील आमच्या शुभेच्छाच राहतील त्यांचे भाव आमच्यापेक्षा अधिक निघायला काहीच हरकत नाही आणि मग या चांगल्या कामाची स्पर्धा अधिक दर देण्याची स्पर्धा या पद्धतीचं काम या जिल्ह्यामध्ये व्हावं निकोप स्पर्धा ज्याला म्हणतो आपण त्या पद्धतीची स्पर्धा व्हायला काहीच हरकत नाही या सगळ्या गोष्टीचे या ठिकाणी स्वागत आहे खरं म्हणजे पावसाळी वातावरण पाहत असताना मीच येवडीला म्हणालो की आता बाहेर कार्यक्रम घेऊन मंडप वगैरे उचलून टाकला पावसाचं काही सांगता येत नाही छोटे खाणे कार्यक्रम या ठिकाणी आपण करूया म्हणून जरा तुमची सगळ्याची बसायची गैरसोय झालेली आहे आपल्याला हा कार्यक्रम बाहेरही घेता आला असता पण नेमका अंदाज नव्हता पण आता असं साधारण वाटतं एकंदरीत की आता हे 7 तारखेच्या नंतर पाऊस हा निघून जाईल तो आता परत जावा परतीचा पाऊस परत जावा अशा प्रकारची अपेक्षा आपल्या सर्वांची आहे जी आपली राहिलेली शेतीची कामं आणि शेतीचे उद्योग चांगल्या पद्धतीने होतील अनंतरावजी देशमुख साहेब प्रवीणजी यशवंतराव पाटील साहेब असतील आबासाहेब नाना असतील आणि सर्जेराव मोरे असतील सगळ्यांनी खरं म्हणजे खूप चांगलं काम या कारखान्याचं केलेलं आहे काही अडचणी त्याच्यामध्ये आल्या काही सीझनच्या अडचणी आल्या कधी रिव्हर्स ठेवावं लागलं पण असं जरी असलं एक चांगलं व्यवस्थापन आणि शेतकऱ्याशी बांधिलकी आमची सर्वांची जर बांधिलकी जर कुठं असेल तर तुमच्या सर्वांची आहे आणि तिथं करत असताना जात धर्म पंथ काही न बघता तुम्ही मत आम्हाला दिलंय का नाही हेही न पाहता न हेही विचार आणि विचारूही नये आणि विचारणारही नाही कधी भविष्यामध्ये सुद्धा म्हणून या पद्धतीचं मनाचा मोठेपणा दाखवून आपली बांधिलकी कामाशी आहे रोज मोजून बसायचं नाही काही गोष्टी ठीक आहे चलो आगे बघू पुढे चला पुढे काम करूया त्या पद्धतीचं काम आपल्याला करायचं आणि रेणापूरला म्हणजे तुम्ही खूप मोठ्या विश्वासाने बीडला सोडून इकडे आल्यानंतर एक शंका असते आपण नव्या घरी जातो तेव्हा आपल्याला नीट वागवलं जाईल की नाही सन्मान दिला जाईल की नाही जे जे काही छोटं मोठं शक्य आहे त्या सगळ्या गोष्टी सत्तेमध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न मग ते जिल्हा परिषद मध्ये असेल सभापती असेल अध्यक्षपद असेल आमदारकी असेल किंवा एखाद्या सगळ्या कारखान्याचं चेअरमन करणं असेल या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या हक्काच्या आम्ही दिल्याच असं नाही त्या तुमच्या हक्काच्याच आहेत
पण 10 तालुक्यातनं तुमच्याकडे लक्ष ठेवणं हेही कुठेतरी तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि हे आम्ही ही जाणीवपूर्वक केले. जेव्हा तुम्ही आमच्याकडे आला तेव्हा तुम्ही आमच्या आणि मग तुम्हाला आमच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये किंवा जुन्या लातूरमध्ये आणि नव्या पहिल्यांदा तर आपल्या काय तालुक्यात होतो, नंतर काही दिवसांनी हा वेगळा तालुक्यात आला. आणि म्हणून हा आपला एक लहान भाऊ आहे, विश्वासाला तो आपल्यावरती आला. त्याला सक्षम कसं करावं, त्याला कसं सोबत घेऊन पुढे जावं, या भूमिकेतनं आम्ही काम करत राहिलो. आजच्या कार्यक्रमामध्ये सन्माननीय खासदार साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्याचंही आपण स्वागत केलं पाहिजे. सभागृहामध्ये त्यांचं काम चांगलं आहे. खरं म्हणजे खूप खासदार असतात तिथं बोलायला संधी खूप कमी मिळते. 2 मिनिटं, 4 मिनिटं, 5 मिनिटामध्ये काय बोलावं असा विषय होतो. सुरुवात करतानाच बऱ्याचदा अडचण येते आणि एखादा चांगला बोलत असला तर तिकडे बोलू देत नाही. असंही आपण टीव्हीवरती पाहतो. आता हे होत राहणार. ह्यालाच ते डेमोक्रेसी वगैरे काय शब्द वापरतात ते. तरी सुद्धा आपल्या भागाचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. आमचे सगळेच मित्र काम करत आहेत. आणि मग खरी गंमत अशी आहे की सत्ता असल्यानंतर तुम्ही तर कुणी काम करता, सत्ता नसल्यानंतर तुम्ही किती काम करता हे तिथं तुमच्या व्यक्तिमत्वाचा कस त्या ठिकाणी लागत असतो. आणि म्हणून आपल्या सर्वांची तुमच्या माझ्या संधी परीक्षा की आज कदाचित आपल्या विचाराचं सरकार मुंबईमध्ये नसेल, दिल्लीमध्ये नसेल, तरी सुद्धा सामान्य माणसाची जी आपली बांधिलकी, आपली जी नाळ आहे ती न चुकू देता सातत्यानं कामामध्ये राहणं आणि त्यांच्यासाठी जे जे काही चांगलं आहे ते करणं, हा विचार घेऊन आपण पुढे जाऊया, हेच या निमित्ताने या ठिकाणी सांगायचंय. तेव्हा आजपासून आपण या कारखान्याच्या गणिताची सुरुवात करत आहोत असं म्हणून मी या ठिकाणी माझं भाषण थांबवतो. जय हिंद.